माझा माकाच कळत नाही। हे बाय माझी बयो लाजता पण हसतस की त्या। काय नाही गो, तू लहान असताना अभ्यास करताना असो खायच्या प्रश्नाचं उत्तर नाही ना सापडला की असा चिमणीसारखा तोंड करून बसायचीस। पण बयो आता जर तुका भारती बहिणीने विचारला नसता की विशाल सरांवर तुझा प्रेम असा काय, तू काय म्हणाला असतास? माका माहिती या तू होच म्हणाला असतास। अगो तुझ्या डोळ्यात दिसता सगळा, आणि बाय तुझ्या मनात काय चालला ना माका सगळा समजता। ता काय नाही, तू त्यांका लवकर हो म्हणून टाक। आत्ते असं काहीच नाही आगे। अगो जा काय हा ना ता खूप सुंदर आ, आणि ता आयुष्यभर जपून ठेव। विशाल सरांसारखं एकदम गुणी मुलगो नशिबान आयुष्यात येता। आज भारती वहिनी असते ना तर तिका खूप आनंद चालू असतो गो। डॉक्टर विशाल जावई होतलो। तू तू बाय त्यांका लवकरात लवकर हो म्हणून टाक, माका मुलगो पसंत आ। अगो अगदी लक्ष्मी नारायणासारखं जोड दिसतो तुमचो। हा आत्ते अगे खय पोचलस तू, माका ना तुझ्याकडे बोलायचंच नाही। अगो बयो बयो रवळनाथा, माझ्या बयोच्या सुखात कोणाचीच नजर नको लागू दे। पोटे, उद्या हे सगळे पहाटेच निघणार आहेत। 3-4 दिवस तरी इथे नसतील। मी त्या डीलरशी पण बोलून घेतलंय, त्याच्याकडनं तो स्टॉक सगळा एकत्रच घेऊया आणि एकाच वेळेला रिप्लेस करून टाकूया। हे जर काम झालं ना तर पुढचे 3-4 महिने आपण फक्त पैसे मोजत राहू। हो काय झाला, एवढं किती घाबरलात? तुमची चोरी पकडली गेली काय? मी नंतर बोलते। नंतर किती बोलता, मी सगळं ऐकलंय। काय ऐकलंस? तुमच्या मनातलो कचरो, म्हणजे तसा काय ऐकायची गरज नाही। घरात कचरो झालो की त्याचा वास येता आणि मग तो दिसताच। जरा जास्त बोलायला लागलेस माझ्या समोर। नाही बरोबर आहे, तुझ्या आईची ही सवय तू बरोबर कॅच केलीस। लोकांचं चोरून ऐकायचं। तुझ्यासारख्या 1.5 दमडीच्या मूलकर्णीला घरात राहायला काय जागा दिली? तू माझ्या डोक्यावर बसून मला अक्कल शिकवतेस? कसं असताना माणसाक तोंड नसताना बोलूक मग आता काय पण बोलत सुटता। आता मी तुमचा चोरून ऐकला यो तुम्ही बना आणतास, पण मांजर किती पण डोळे झाकून दूध पित असले ना तरी जग ते का बघताच ना। इराचे तुमचे सगळे काळे धंदे इरा समोर आणि बाबांसमोर इल्यावर त्यांना किती वाईट वाटत ह्याचा जरा विचार केलाय का तुम्ही? आणि आता इरा फक्त थोडी रागवली तुमच्यावर, पण ते का जर सत्य कळला ना तर काय होईल? हे तू जास्त हळूहळू तुम्ही ऐकला ना मग तुमका सगळं सत्य सांगूक लागतला। शेवटचा सांगताय, तुमचे हॉस्पिटल मधले काळे धंदे बंद करा। मी जरी हय नसले ना तरी माझं लक्ष सगळीकडे आहे, आणि यावेळी जर तुमच्यामुळे कुठल्या पेशंटला त्रास झालो ना तर मग मी तुमका सोडूच आहे। वहिनी सगळा प्लॅनिंग डन। अरे वा, प्लॅनिंग बद्दल बोलतास काय? अहो कामाच्या प्लॅनिंग बद्दल ना, सांगा सांगा। रमाकांत काका, तुमका भूताची भीती वाटता ना? मग मी हय नसताना काय कांड केलात ना तर हडळ खायची काय बोलला? या धमकी देऊन गेली ती। 1.5 दमडीच्या बयन तुमका धमकी दिली?
हॅलो सरस्वती, माझं पॅकिंग ऑलमोस्ट डन आहे. माझा तर विश्वासच बसत नाही की मी तुझ्यासोबत तुझ्या गावाला येतोय. सर माझं पण. सरस्वती, ज्या गावात तू तुझ्या भविष्याची स्वप्न बघितली होतीस तिथेच आपण आपलं नवीन आयुष्य सुरू करूया. तुझ्या गावात समुद्र किनाऱ्यावर बसून तुझा हात हातात घेऊन मला तुझं उत्तर ऐकायचंय. सरस्वती, ऐकतेस ना? चला लवकर. खरंच इतक्या पहाटे जायची गरज आहे का रे? अगं बाळा, वेळेत निघालो तर मुंबईतून बाहेर पडू लवकर, नाही तर 2 तास इथल्या ट्रॅफिक मध्ये अडकू. चला चला, सगळ्यांचा सगळा सामान घेतला काय? हिरा, काळजी घे आणि लवकर ये. शुभूतीची काळजी घे. मग मी लहान नाही अजून. अगं तसं नाही, पण आत्ताच हॉस्पिटल मधनं बाहेर आली आहेस आणि लगेच तुम्ही निघालाय म्हणून म्हटलं. काळजी वाटते बाळा मला तुझी. ओके, आय एम फाईन, थँक्यू. गौतमी, तू काळजी नको करूस, आम्ही आहोत ना. तू तुझी काळजी घे. आम्ही 2 दिवसात परत येणार आहोत. होय मगे हिराची आई तर काळजी घेणारच ना. आणि तुमका सांगितलेलं लक्षात ना सगळा. आणि तुम्ही आता गणपती येतात, दारू अजिबात हात लावू नको, सांगून ठेवतोय. काय गो सुमन, आता काय करतेस तू? बघ मी सुधारलंय आता. आणि या पोरांच्या समोर मला काय ओरडतस? मी काय करूच नाही. काका असा किती करतास? आत्ते तुमच्या काळजीपोटी बोलता ना. झाल, तिला तर मध्ये मध्ये बोलायलाच पाहिजे ना. गौतमी, उशीर होतोय आम्हाला, चल बघ. हा विशाल कसा नाही आला अजून? हिरा, विचार बरं त्याला. मी हा फोन कर ना त्याला. हा काय आला? गुड मॉर्निंग सर. उशीर नाही ना झाला? नाही नाही, अजिबात नाही, वेळेवर आलास. चला निघूया. बयो, तू बाबांसोबत पुढे बस. ठीक आहे. चला, गणपती बाप्पा. चला चला बॅगा टाकूया. चला, येतोय. हा हा नीट जा. हो बहिणीनो, या बयो तुमका असा काय बोलला? काय संशयी लोक आहेत का? तिच्या फालतूच्या संशयाला आणि धमक्यांना मी भीक नाही घालत. आता आपलं काम करायचं म्हणजे करायचं. काय झोपलाय सगळे? ए इरा, बाबा झोपू दे. उठ ना. हे बघ, इथे केवढा छान निसर्ग आहे. नको, तुम्ही बघा. म्हणजे काय, पहाटेच्या वेळेला छान दिसतं सगळं. कोकणात चाललोय आपण, गावी चाललोय, आपलं एवढं सगळं छान दिसतंय. उठायचं सोडून तू काय? इरा उठ ग. मी 3 मोजले की इरा म्हणून ओरडायचं. इरा!
गौतमी मॅडम, हे बघा, हे 2 दिवस म्हणजे आपल्याकरता गोल्डन चान्स आहे. हे बघा मॅडम, ती ओव्हर स्मार्ट सरस्वती ती पण नाहीये, शुभंकर पण नाहीये, आणि तो विशाल तो पण नाही. या 2 दिवसामध्ये आपल्याला हवी ती सगळी कामं करून टाकूया. आपल्या हातात पैसाच पैसा फुलकुळणार बघा. माझ्या तर हातात ना तुमका जा काय करूचा ना आता मी सगळं करते, पण त्या सगळा ना दिवसा करून घ्यावा. त्या रात्रीचा जरा माका झालं का तुझं सुरू? दिवसा नको, रात्री नको. अरे काय करायचंय तुला? दिवस काय रात्र काय, आता काय फरक पडणार आहे? कोण आहे आपल्याशिवाय इथे? पण पोटे, काही गडबड नाही ना होणार आहे? मॅडम आता काय प्रॉब्लेम होणार आहे? आहेत मी काय म्हणते, जरा आपण तिकडे जाऊन बोलू, बाजूला. कोण नाही, कोण नाही. हा. पण झालं काय मॅडम? तो तुमचा राजा भाऊ कावळ्यासारखी नजर ठेवून होता आपल्यावर. त्याचं काय? त्याचं मी बघून घेतो ना. तुम्ही कशाला काळजी करताय? बरं ठीक आहे, जाऊ दे, बोला. सिंपल आहे. मी आपला ट्रक जो आहे ना तो पार्किंग मध्ये लावेल आणि सीसीटीव्ही रूम मध्ये जाईल. मी काय म्हणते पोटे, मॅडम आपली मीटिंग होती, पण मला असं वाटतंय की आज काही पॉसिबल नाही, मुहूर्त चांगला नाहीये, तर आपण उद्या मीटिंग करूया. हो चालेल, पण काय ना मॅडम, आपल्याला डेड लाईन पण पाळावी लागेल ना. हो, पण आज ग्रह काही चांगले नाहीयेत. हा बरोबर. मीटिंग पण सक्सेसफुल होणार नाही. उद्या बोलूया. कोटे साहेब, त्या बयोन जाताना ना भय आपल्यावर पाळत ठेवू कावळे चिमण्या ठेवलेले होते. त्याचं मी बघून घेतो ना. कशाला काळजी करताय तुम्ही? बघा, आत्ता नाही होऊ शकत. आत्ता प्लॅन करायचा नाही, उद्या बोलू. चला चला चल येत आहे. कोटे हा मी पण येतो. चला चला. हो गोट्या, त्याला कोणच कसं येणार रे? येतो ना रे, जरा धीर दे. गणपती दिवस आहोत ना. हा अगो, शहरातून गाडी गावात घुसली की गाडी खाली झोपून द्यायचा. आणि आपलं किस्सो भरायचं. आपण काय म्हणून नाही, सराईत असं सराईत सराईतच असं रे. आता वाट बघून बघून कंटाळू येतो. जाऊया महाराज, नको जाऊया, माका पण कंटाळू येलो. पैसे काढ, पैसे काढ, पैसे काढ. काळ्या वांडरा, पैसे सवय गेली नाही तिची. पैशाची 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 टाकल्या अमरीशपुरी घना. मी का असं नाही, माझ्याकडे पण बघूया काढतो. माझे 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 पैसे होते, माझे पैसे गाडी येत आणि आमका दोघांना उडवून देत. घे घे घे. काय करतो ना आता? उडवणार. आणि शाप पडलो तर गाडी येणार, आणि काट पडलो तर गाडी नाही येणार. म्हणजे गाडी गाडी येणार. वा वा वा. गाडी ही गाडी आता बघ बघ बघ. दिसणार नाही रे. अरे माका दिसता गेल्या.
हा दिसता 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 होय 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 नंबर प्लेट दिसता नंबर प्लेट नाही दिसता मुंबईची हा काय बघ मुंबईची हा मुंबईची गेलो माझो मित्र गेलो गोट्या टोकल्यानी रे टोकल्यानी ए धावा धावा बाबा गेलो रे ते बघा माझ्या गोट्या टोकल्यानी रे काय म्हणजे काय झालं गेलो काय थांबा ऍम्ब्युलन्स बोलवते आणि ऍक्सिडेंट झालं म्हणून पोलिसांना पण बोलवते हा पोलीस नको 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 आणि बयो बयो तू होय मीच आहे कसं पलटवलंय तुमचं डाव तुमका काय वाटलं हो हा आम्ही मुंबईत गेले म्हणाल मका काहीच करणार नाही तुम्ही अजून पण हेच धंदे करतास ना मुद्दाम आमच्या गाडी खाली इलास आमच्याकडून पैसे उकळवणार होतास ना मी मुंबईत गेले असले ना तर या बयोची या कोकणातल्या माणसांची आणि गावाशी ना तशीच पक्की या होय होय डॉक्टरांनो किती वर्षांनी जा तुम्ही सगळे गावात बरा वाटला आमका पण तुम्ही इतके वर्ष झाले तरी सुधारलात नाही ते कसले सुधारतात कुत्राची शेपूट वाकडी ती वाकडीच होय कुत्र्याचा शेपूट वाकडा ता वाकडा आणि तुमच्या घोवान काय केलं आमका असले धंदे करूक लावले तुमच्या घोवान खय रमाकांत शेठ खय ते सांगा हा सगळं जुनं हिशोब काढून घेतो की नाही ते बघा खय बोलो लपवून ठेवलास का त्यांका गाडी येत खया खया गाडी येत काय थांबा जाऊन बघून येते थांबा बघ बघ ते जरा थांब ऐक थांब काय करतास काय नाही नाही म्हणजे तुम्ही खय लपवून ठेवलास ते बघतोय खय ठेवलास खय लपवून ठेवलास ऐका ठेवलास काय अहो आता सुधारलेत ते हा आणि आता झाला तर झाला उगाच मागच्या गोष्टी आता उकरून काढू नको अहो ते सगळं सोडाव मला सांगा तुम्ही सगळे कसे आहात गावची माणसं कशी आहेत आम्ही झकात आहो खाऊन पिऊन मजेत हो तुम्ही आमका ओळखलात बरं वाटलं डॉक्टर बरं वाटला तुम्ही सगळे इलात बरं वाटला आम्ही ओळख ठेवली पण तुम्ही आमका सगळ्यांका ओळखलात काय ओळखला सांगा बघू. सगळ्यांना ओळखला सांगा सांग ओळखलंस ना आता सांग सांग तू सांग मी काय सांग तू सांग तू सांग अरे तू सांग तू सांग कशा पुढे करतो तू आता तुम्ही दोघांनी एक एक जण सांगा एक एक जण सांग सांग या इरा अरे होय रे होय इरा इरा हा इरा यो यो आराव अरे बरोबर डापण्यावरचून ओळखलंय माझ्या चष्म्यावरून ओळखलं ना फक्त अरे तुझ्यासारखं हुशार पोरगो एकच आमच्या गावात कसं बरोबर ओळखलंय की नाही